50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत. त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही. पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी 1400 पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे आणि त्यांनी जी 11 महिने चौकशी केली, 11 महिने चौकशी केली, जो 1400 पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहीत होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं. पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य आहे. काल फडणवीस असं देखील म्हणाले की अनिल देशमुखांवर जो गुन्हा दाखल झाला तो सरकारनं केलेला नाही तर हायकोर्टाच्या निर्देशावरून ते गुन्हे दाखल झाले. असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं. एक आपल्याला माहीत आहे, त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते, मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करायसाठी सांगू शकतो, असं काल त्यांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते. त्यांना त्यावेळेस NIAच्या माध्यमातून अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं. परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीनं मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे. आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा. अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले. ऐसा है कि जस्टिस चांदीवाल इनका जो रिपोर्ट है, जस्टिस चांदीवाल साहब के ऊपर राज्य शासन ने जिम्मेवारी दी थी कि मेरे ऊपर जो आरोप परमवीर सिंह और सचिन वजह ने लगाए उसकी इंक्वायरी करने की जिम्मेवारी जस्टिस चांदीवाल साहब के ऊपर दी थी. जस्टिस चांदीवाल साहब ने इसकी पूरी इंक्वायरी किया, 11 महीने इंक्वायरी किया, 1400 पन्ने का रिपोर्ट, 1400 पन्ने का इंक्वायरी रिपोर्ट राज्य शासन को दिया. राज्य शासन को जब दिया तब हमारी सरकार थी, बराबर है, लेकिन कुछ ही दिन में रिपोर्ट आया और कुछ दिनों में हमारी सरकार गिर गई. उद्धव जी ठाकरे इनकी सरकार गिर गई करके वो रिपोर्ट सामने हमारी सरकार नहीं ला सकी. उसके बाद देवेंद्र फडणवीस की सरकार आई. देवेंद्र फडणवीस की सरकार के पास में ये चांदीवाल आयोग का रिपोर्ट 2 साल से उनके पास पड़ा है. लगातार मैं मांग कर रहा हूँ कि वो रिपोर्ट जनता के सामने आना चाहिए, लेकिन बहकाने के लिए देवेंद्र फडणवीस साहब बोलते कि हाँ उनके सरकार के पास वो रिपोर्ट आया था. हमारे सरकार के पास रिपोर्ट आया था, लेकिन देवेंद्र फडणवीस साहब आपने ही हमारी सरकार कुछ दिनों के बाद गिरा दी. उद्धव जी ठाकरे इनके 40 आमदार, एक आमदार को 50-50 करोड़ रुपए आपने देके हमारी सरकार गिराई थी. हमारी सरकार जाने से हम रिपोर्ट लोगों के सामने नहीं ला सके करके हमारी आपसे दरख्वास्त है कि वो रिपोर्ट जल्द से जल्द
जनता के सामने आपने लाना चाहिए। फडणवीस ने ऐसा भी कहा है कि परमवीर सिंह और वाजे को आप ही के कार्यकाल में लाया गया था। कैसा है, परमवीर के बारे में कल देवेंद्र फडणवीस ने यह भी कहा। देवेंद्र फडणवीस साहब ने यह कहा कि परमवीर उस टाइम आयुक्त थे, उस टाइम मैं विरोधी पक्ष नेता था, मैं कैसे उनको बोल सकता हूँ परमवीर सिंह को कि आप अनिल देशमुख के ऊपर आरोप करो। उसके ऊपर मेरा ये कहना है कि मैं जब महाराष्ट्र का गृह मंत्री था, उस वक्त मुंबई के जो भारत के प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी साहब के घर के सामने एक स्कॉर्पियो गाड़ी में बम रखा गया। बम रखने के बाद में स्कॉर्पियो गाड़ी का जो मालिक है उसकी हत्या की गई। अब जब ये दोनों घटना की हमने इंक्वायरी की तो हमको जो बातें सामने आई कि ये दोनों घटना के पीछे मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह ये मास्टरमाइंड थे। इन्होंने ये दोनों घटना को अंजाम दिया, उन्होंने या उनके बाकी सहयोगी ने। और उसके बारे में परमवीर सिंह को उस वक्त 3 साल पहले अरेस्ट होने वाली थी और खुद को अरेस्ट नहीं होना चाहिए करके परमवीर सिंह देवेंद्र फडणवीस या केंद्र शासन को सरेंडर हो गए। और देवेंद्र फडणवीस ने उनसे बात करके उनको बताया कि हम आपको पूरी मदद करेंगे, आपको अरेस्ट नहीं होने देंगे, लेकिन आपको ये सरकार गिराने के लिए अनिल देशमुख के ऊपर आपको आरोप लगाना पड़ेगा। और इसके वजह से परमवीर सिंह ने मेरे ऊपर आरोप लगाया। सर, मराठीमध्ये काल नागपूरमध्ये तुमच्या नावाचे याच्यामध्ये जे गाडी मालकाची जे तुम्ही आरोप करता, गंभीर आरोप करता की डील झाली होती फडणवीस आणि परमवीर सिंहमध्ये, त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर काल तुमच्या नावाची नागपूरमध्ये होर्डिंग लावण्यात आली आहे आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर जे आहे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, कसं बघतात? कसं आहे, जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं कालच आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला। महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेरडं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला। अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते। त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढलेत आणि ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करतील।